नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दयानंद गणपती हाळे, कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र लातूरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचे सहर्ष स्वागत करतो। तर बघा, आज आपल्याला इकॉनॉमिक्समधला सार्वजनिक वित्तमधला एक टॉपिक घ्यायचा आहे। तो म्हणजे कोणता? एक टॉपिकमधला एक घटक घ्यायचा आहे, म्हणजे तो म्हणजे कोणता? केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची रचना घ्यायची आहे। तर आपण तो घटक एक थोडक्यामध्ये पाहूयात। केंद्र सरकारची जी काही केंद्र संकल्प आहे, केंद्र सरकारचा जो काही अर्थसंकल्प आहे, त्या अर्थसंकल्पाची रचना। मग अर्थसंकल्पाची रचना पाहत असताना अर्थसंकल्पाची रचना दोन भागामध्ये केली जाते। दोन भागामध्ये एक भाग जो असतो तो एक भाग म्हणजे महसुली भाग आणि दुसरा भाग म्हणजे भांडवली भाग। एक भाग जो आहे तो महसुली आणि दुसरा जो काही भाग आहे तो म्हणजे भांडवली। मग परत यात जो काही एक एक घटक आहे, हा झाला महसुली घटक आणि भांडवली घटकाचे, याचे परत दोन भाग पडतात। एक भाग पडतो याचा जो काही आहे तो म्हणजे कोणता? एक जमेचा भाग आणि दुसरा पडतो खर्चाचा भाग। म्हणजे त्याला आपण अशा पद्धतीने वाचू शकतो की महसुली जमा आणि महसुली खर्च। तसेच इकडे या बाजूला जर बघितलं तर भांडवली जमा आणि भांडवली खर्च या दोन पद्धतीने याला आपण अभ्यासू शकतो। तर हा जो काही घटक आहे, हा घटक आता आपल्याला थोडासा विस्तृत पद्धतीने पाहिजे। हा घटक विस्तृत पद्धतीने पाहत असताना आपण जे काही संदर्भ ग्रंथ म्हणून वाचत असतो, मग देसले सरांचा असेल की कोळंबे सरांचा असेल, त्या संदर्भ ग्रंथामधले जे काही घटक आहेत त्या ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये एक डायग्राम दिलेली आहे आपल्याला। ती जी काही डायग्राम आहे त्या डायग्रामचं आपल्याला इथं विश्लेषण करायचे। डायग्रामचं विश्लेषण करण्याच्या अगोदर आपल्याला याच्या थोडक्यामध्ये काय पाहिजेत आपल्याला? तर एक संकल्पना किंवा या संकल्पनेच्या आधारे तो आपल्याला कसा सोडवता येईल, किंवा याच्यामधली मेन घटक आहे किंवा मेन गाभा काय, ज्या गाभ्याच्या आधारे आपण काय करू शकतो की जो बाकीचा घटक आहे तो पाठांतर न करता एकदम संकल्पनेच्या आधारे कशा पद्धतीने आपल्याला लक्षात राहता येईल, तर तो आपण घटक पाहणार आहोत। मग पहिल्यांदा घटक पाहत असताना आता इथं आपण पाहता एक भाग महसुलीचा आणि दुसरा भाग हा भांडवलीचा। महसुलीचा आणि भांडवलीचा भाग पाहत असताना समजण्यासाठी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो, एक अशा दोन खोल्या बघा, एक खोली, हे दुसरी खोली, याला ए नंबरचं नाव द्या, याला बी नंबरचं नाव द्या। प्रत्येक खोलीला हा एंट्रीचा दरवाजा, तर हा एक्झिटचा दरवाजा, तसेच बी खोलीला हा एंट्रीचा दरवाजा, तसेच हा एक्झिटचा दरवाजा। म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की ए नावाची खोली म्हणजे कोणती? तर महसुली खोली, आणि बी नावाची खोली म्हणजे कोणती? भांडवली खोली। हे एंट्रीचा घटक म्हणजे काय? तर महसुली जमा। हा एक्झिटचा घटक म्हणजे काय? तर महसुली खर्च। तसेच बी खोलीमध्ये हे जी काही एंट्री आहे इथली ते म्हणजे कोणती? भांडवली जमा, आणि जी काही एक्झिट आहे ते म्हणजे काय? भांडवली खर्च। म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, जर समजा एखादी घटक जर महसुली जमेमध्ये जर आला असेल तर या खोलीमधून बाहेर जात असताना ए नावाच्या खोलीमधूनच बाहेर जावं लागेल। म्हणजे जर समजा एखाद्या गोष्टीवरील जमा जर महसुली जमेमध्ये येत असेल तर त्या गोष्टीवरचा जर खर्च असेल तर तो खर्च सुद्धा कशामध्ये काउंट केला जातो? तर महसुली खर्चामध्ये। जर समजा एखाद्या बाजूचं जर असेल भांडवली जमेमध्ये असेल तर त्याचा खर्च कोणत्या बाजूला येईल? तर त्याचा जो खर्च आहे तो त्याचा खर्च भांडवली खर्चाच्या बाबतीत येईल। म्हणजे हे एक आपण काय केलं, हे एक खोलीच्या माध्यमातून, म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपण जमा दाखवतो तीच गोष्ट जर खर्चाच्या बाबतीत दाखवायची झाली तर त्याच घटकामध्ये, म्हणजे महसुली जमा दाखवला आपण तर महसुली खर्चच, भांडवली जमा दाखवला तर भांडवली खर्चच। हे एक अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आपण लक्षात ठेवू शकतो। जर एखादी घटक पाठ केला असेल तर हा झाला तुम्ही पाठ केलेल्या घटकावरती लक्षात ठेवण्यासाठीचं। म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर बघा, जर सरकारनं जर कर्ज उभारणी घेतली असेल, जर सरकारनं कर्जाची उभारणी करून जर जमा केली असेल तर ती जमा इथे येईल, आणि जर सरकारनं घेतलेल्या कर्जाची जर परतफेड केली असेल तर तेच कुठे येईल? इथे हे भांडवली खर्चाच्या बाबतीत येईल। हा झाला म्हणजे तुम्ही जे काही पाठ केलेला घटक आहे तो पाठ केलेल्या घटकाचा जो काही लक्षात ठेवायचा तो या पद्धतीनं, म्हणजे एक खोली म्हणा आणि बी खोली म्हणा, या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, हे जर पाठ केलेला घटक असेल तर। आणि जर तुम्ही संकल्पनेच्या जर आधारे गेलात आणि आयोगाच्या जर गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका जर पाहिलात तर गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकावरून जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला संकल्पना येणं अत्यंत गरजेचं आहे। तर संकल्पना काय? तर बघा, याच्या अगोदर असा एक प्रश्न विचारलेला होता, तो प्रश्न म्हणजे काय? तर म्हणजे आयोगाने प्रश्न असा विचारला होता की योग्य विधाने निवडा,
त्यामध्ये सांगितलं होतं अविधान देऊन अविधान सांगितलेलं होतं. त्यामध्ये अविधान अशा स्वरूपामध्ये म्हणलं होतं की भांडवली जमा ही सरकारच्या संपत्तीमध्ये वाढ करणारी जमा आहे. भांडवली जमा ही सरकारच्या संपत्तीमध्ये वाढ करणारी जमा आहे असं अ नंबरचं विधान दिलं. ब नंबरचं विधान अशा स्वरूपात दिलं की जी काही सरकारची भांडवली जमा आहे ती सरकारवरती उत्तरदायित्व निर्माण करते. हे बी नंबरचं सेंटेन्स दिलं. ए नंबरचं सेंटेन्स दिलं होतं भांडवली जमा ही सरकारच्या संपत्तीमध्ये वाढ करते, ए नंबरचं विधान. आणि ब नंबरचं विधान दिलं होतं की भांडवली जमा ही सरकारवरती किंवा सरकारचं जी काही उत्तरदायित्व आहे त्याच्यामध्ये वाढ करते. असे दोन विधानं दिलेले होते आणि त्यामध्ये आपल्याला विचारलेलं होतं की अविधान बरोबर ब विधान बरोबर, दोन्ही योग्य आणि दोन्ही अयोग्य. जर असे प्रश्न आले आणि आपण जे पारंपरिक पुस्तकामध्ये जसं दिलंय तसं जर पाठ केलं तर अशा प्रश्नांना आपण सामोरे जाऊ शकत नाही किंवा अशा प्रश्नांची आपण उत्तरे देऊ शकत नाही. तर हे येण्यासाठी किंवा हा घटक समजण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी इथं समजून घ्यायच्या आहेत. त्या दोन गोष्टी कोणत्या पहा. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हे जे काही प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मी नंतर तर तुम्हाला काय जे काही आपला म्हणजे लेक्चरचा शेवट असेल त्या लेक्चरच्या शेवटाच्या वेळेस तुम्हाला याचं तर काय उत्तर मिळून जाणारच आहे. तर आता आपण काय मूळ जी संकल्पना आहे त्या मूळ संकल्पनेकडे आपण येऊया. म्हणजे मूळ संकल्पना म्हणजे काय. एक म्हणजे महसुली जमेचा भाग हा जमा, दुसरा भांडवली जमेचा भाग हा भांडवली जमेचा. आता आपल्याला महसुली जमेचा घटक बघायचे आणि एका बाजूला भांडवली जमेचा घटक बघायचे. मी तुम्हाला याच्यातल्या जी काही मूळ संकल्पना किंवा मूळ गाभा आहे हे सांगणार थोडक्यात. हे सांगितल्याच्या नंतर तुम्हाला जो कोणता मी एखादी जमा सांगितली ती जमा तुम्हाला तुमच्या पद्धतीने लगेच तुम्हाला लिहिता येईल. एक बघा हे सांगत असताना भांडवली जमा म्हणजे अशी जमा जी सरकारच्या संपत्तीमध्ये जी काय करते सरकारच्या संपत्तीमध्ये घट घडवून आणते. भांडवली जमा कशाला म्हणायचं तर भांडवली जमा म्हणजे ती जमा की सरकारच्या संपत्तीमध्ये काय करते घट घडवून आणते. हा एक झालं. आणि दुसरं बघा याच्यामध्ये दोन वाक्य लक्षात ठेवण्यासाठी दुसरं वाक्य म्हणजे काय भांडवली जमा म्हणजे अशी जमा जी सरकारच्या उत्तरदायित्वामध्ये वाढ घडवून आणते. भांडवली जमा म्हणजे कोणती जमा तर भांडवली जमा म्हणजे सरकारच्या संपत्तीमध्ये घट घडवून आणणारी जमा एक. दुसरं बघा भांडवली जमा म्हणजे सरकारच्या उत्तरदायित्वामध्ये वाढ करणारी जमा. हे दोन वाक्य झाले. तसेच दोन वाक्य महसुली जमेच्या बाबतीत. तर दोन वाक्य बघा. एक वाक्य काय एक म्हणजे सरकारच्या संपत्तीमध्ये वाढ घडवून आणते. एक काय करणार अशी जमा म्हणजे जी जमा जर जमा झाली तर ती सरकारच्या संपत्तीमध्ये जर वाढ घडवून आणत असेल तर त्याला म्हणायचं महसुली जमा. महसुली जमा म्हणजे काय तर जी जमा सरकारच्या संपत्तीमध्ये काय करणारी वाढ घडवून आणणारी जमा म्हणजे महसुली जमा. तर दुसरा ह्याच्यातला शब्द बघा आता उत्तरदायित्वाच्या बाबतीत. परत बघा अशी जमा जी जमा झाल्याच्या नंतर सरकारच्या उत्तरदायित्वामध्ये घट घडवून आणते किंवा वाढही घडवून आणत नाही म्हणजे उत्तरदायित्वाचा कोणताही परिणाम न होणारी जी काही जमा असते ती जमा म्हणजे महसुली जमा. म्हणजे जर महसुली जमा झाली तर सरकारवरती कुठलीही जबाबदारी राहणार नाही अशी जर जमा असेल तर त्याला म्हणायचं महसुली जमा. आणि जर सरकारवरती जर उत्तरदायित्वामध्ये जर वाढ करणारी जर जमा असेल तर त्याला कोणती म्हणायचं भांडवली जमा. तर आता याच्यावरून आपण एक एक घटक पाहता आणि एक एक घटक या भांडवली जमेमध्ये कोणत्या बाजूला येतो किंवा जमेमध्ये करत असताना भांडवली बाजूत येतो की महसुली बाजूत येतो हा आता आपल्याला घटक पाहायचा आहे. फक्त दोन शब्द लक्षात ठेवायचे. दोन शब्द म्हणजे कोणता संपत्तीमध्ये घट घडून आणत आहे की वाढ घडून आणत आहे. जर घट घडून आणत असेल तर कोणतं भांडवली जमा आणि जर वाढ घडवून आणत असेल तर कोणतं तर महसुली जमा. जर उत्तरदायित्वामध्ये जर वाढ घडवून आणत असेल तर ते कोणती भांडवली जमा आणि उत्तरदायित्वामध्ये कोणताही परिणाम जर होणार नसेल तर ती कोणती महसुली जमा. आणि हे जर दोन जर शब्द लक्षात ठेवले तर त्या दोन शब्दाच्या आधारे तुम्हाला पूर्ण भांडवली जमा ही समजून जाते आणि महसुली जमा ही समजून जाते. तर आता घटक हा आपण एक एक घटक टप्प्याटप्प्याने पाहूया. हे पहा
हे कोण आहे? याचं नाव बऱ्याच जणांनी ज्यांनी लेक्चर केलेलं आहे त्यांना माहीत आहे. ज्यांना लक्षात येतं नाव त्यांनी काय करायचं, हे नाव कमेंट बॉक्समध्ये सुचवायचं. मी तर तुम्हाला सांगणारच आहे. एका बाजूला हे नाव, दुसऱ्या बाजूला हे चित्र, हे दोन चित्र, परत याचं नाव. या दोन्ही व्यक्तींचे किंवा या दोन्ही जे काही इथं आपण जे काही पात्र घेतलेत या दोन्ही पात्रांचे तुम्हाला नाव माहीत आहेत. जर नाव माहीत नसेल तर तुम्ही काय, मी तर लेक्चरमध्ये सांगणार आहेच, पण तुम्ही इथे काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये सुचवा. यांचे नाव जे काही ज्यांनी विसरले असतील किंवा जे विसरले नाहीत अशा सगळ्यांनी काय करायचं, यांचे नावं कमेंट बॉक्समध्ये सुचवा. तर बघा, आता आपण या चिंगीला प्रश्न विचारूता. चिंगीला असा प्रश्न विचारला आपण, जर समजा सरकारनं कर्ज घेतलं आणि सरकारनं जमा केली, तर ती जमा सरकारच्या कोणत्या जमेमध्ये जमा होईल? बघा, आता एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतलं म्हणजे काही दिवसांनी त्याला परत करावंच लागणार आहे. म्हणजे परत करावं लागणार आहे याचा अर्थ काय आहे, त्याच्यावर तर ती परत करण्याचं उत्तरदायित्व आहे, परत करण्याची जबाबदारी आहे. जर जबाबदारी वाढत असेल किंवा उत्तरदायित्व जर वाढत असेल तर ते कोणत्या बाजूला येईल आपल्या, तर भांडवली बाजूला येईल. म्हणजे आपण पहिला मुद्दा इथं लिहूता, सरकारने घेतलेले कर्ज, सरकारने घेतलेले कर्ज हा एक मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा बघा, आता दुसरा मुद्दा सांगतो, सरकारला जमा झाले. सरकारला जमा होत असताना सरकारनं कर गोळा केलेला आहे. सरकारनं काय केलेलं आहे, टॅक्स गोळा केलेला आहे. मग त्या टॅक्सचा कोणता असेल, प्रत्यक्ष कर असेल किंवा अप्रत्यक्ष कर असेल. जर सरकारला जी जमा झाली आहे ती जर टॅक्सच्या माध्यमातून जर जमा झाली असेल तर ती जमा कोणत्या बाजूला येते, आपल्याला हा घटक पाहिजे. तर जी काही जमा आहे ती जमा ही करत असताना बघा, आता सरकारकडे कर गोळा झाला. कर गोळा झाल्याच्या नंतर सरकारला काही असं आहे का की सरकारनं यावर्षी जर कर घेतला तर पुढच्या वर्षी काय करायचं, ज्या व्यक्तीला घेतलेला त्या व्यक्तीला कर द्यायचा परत, असं आहे का? अजिबात नाही. सरकारनं जर कर घेतलं तर सरकारच्या कोणत्या संपत्तीमध्ये घट होत आहे का? लोकांकडून सरकारनं कर गोळा केला तर सरकारच्या संपत्तीमध्ये घट होते का? सरकारच्या संपत्तीमध्ये घटही होत नाही आणि नंतर परतही द्यायचा नाही. म्हणजे उत्तरदायित्वामध्ये काय, वाढही नाही. मग तो जे काही असा टॅक्स असतो तो टॅक्स म्हणजे या बाजूला येणार, एक नंबरचं हे कर उत्पन्न. मग आपण अभ्यास करत असताना हे जे काही टॅक्स आहेत त्या टॅक्सचे दोन भाग पाडतो. एकाला म्हणतो आपण डायरेक्ट टॅक्स, एकाला म्हणतो आपण इनडायरेक्ट टॅक्स. आता डायरेक्ट टॅक्स कशाला म्हणायचं, इनडायरेक्ट टॅक्स कशाला म्हणायचं, हे आपण काय ज्यावेळेस आपण टॅक्स चॅप्टर शिकू, टॅक्स चॅप्टर शिकत असताना परत तुम्हाला हे काय चिंगी, हे चिंगीचे काय हे वेणी, हा काय हा बबल्या, यांचे आपण एकदम योग्य रीतीने त्यांची उदाहरणं घेऊन तुम्हाला कधीही तुमच्या लक्षातून विसरणार नाही अशा कन्सेप्टच्या माध्यमातून सांगणार आहोतच. फक्त पहिल्यांदा टॅक्स म्हणजे काय हे एवढं इथं लक्षात घ्या. लोकांकडून सरकारनं घेतलेलं सक्तीचं देणं किंवा लोकांकडून घेतलेलं काय सक्तीची जमा जी काही आहे त्याला टॅक्स म्हणतात. आणि टॅक्समुळं सरकारच्या उत्तरदायित्वात वाढ होते का? अजिबात नाही. सरकारच्या संपत्तीमध्ये घट होते का? अजिबात नाही. जर इथं येत नसेल तर ते कोणत्या ठिकाणी येणार, मग याच ठिकाणी येणार. हा झाला एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा बघा, आपण कर उत्पन्न म्हटलं, नंतर दुसरा मुद्दा बघा. आता हा आपण दुसरा भाग घेऊता. जर समजा लोकांनी अल्पबचती जमा केल्या, मग अल्पबचती म्हणजे काय, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा इंदिरा विकास पत्र असेल किंवा किसान सेव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा किसान विकास पत्र असेल, KVP इंदिरा विकास पत्र, या भागातले जे काही घटक आहेत ते पूर्ण ज्या काही अशा लोकांच्या अल्पबचती असतात. मग लोकांच्या अल्पबचती जर जमा झाल्या, गव्हर्नमेंटकडे जर अल्पबचती जमा झाल्या तर गव्हर्नमेंटला त्या अल्पबचती सरकारच्या संपत्तीमध्ये वाढ करणारे आहेत का, घट करणारे आहेत का, तर त्यामध्ये काहीही नाही. सरकारच्या संपत्तीमध्ये वाढही करत नाहीत, घटही करत नाहीत. मात्र काही कालावधीच्या नंतर त्या व्याजासकट परत द्याव्या लागतात. त्या काय कराव्या लागतात, व्याजासकट परत द्याव्या लागतात. त्यामुळं म्हणजे ते कधी काही परत द्यावं लागणार आहे. आज ना उद्या ते काय करावं लागणार आहे, ज्या लोकांकडून घेतलेलं आहे आपण त्या लोकांना परत करावंच लागणार आहे. म्हणजे काय, एक प्रकारचं ते उत्तरदायित्व आहे. जर उत्तरदायित्वामध्ये जर वाढ करून जर येणारी जर जमा असेल तर ती जमा कोणत्या बाजूला येईल, मग तर ती जमा येईल या बाजूला. लोकांच्या अल्पबचती किसान विकास पत्र, त्यालाच आपण म्हणतो नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, परत इंदिरा विकास पत्र,
अशा माध्यमातून काय समजल्या जातात, लोकांच्या अल्पबचती समजल्या जातात, ज्या काय करतात, सरकारवरती उत्तरदायित्व निर्माण करतात आणि त्या काही कालावधीनं काय कराव्या लागतात, तर त्या काही कालावधीच्या नंतर व्याजासकट परत द्याव्या लागतात. आता जर लेटेस्ट करंटमधला मुद्दा जर बघितला तर वित्त मंत्रालयानं या ज्या काही अल्पबचती आहेत, या अल्पबचतीवरती दिला जाणारा जो काही व्याज आहे त्या व्याजाचा दर घटविलेला होता. आणि नंतर जो काही तो अध्यादेश आहे, तो अध्यादेश किंवा तो जो काही GR आहे लगेच थोड्या कालावधी म्हणजे एका दिवसातच परत घेतला. त्यावरून बरंच वादंग झालं होतं. नंतर वित्त मंत्रालयाने त्याच्यावरती क्लिअरिफिकेशन दिलं आणि हे आमची काय झाली म्हणजे एक नजर चूक झालेली आहे आणि नजर चुकीनं असं घडून आले म्हणलेले. तो भाग वेगळा, ज्यावेळेस आपण करंट मुद्दा पाहू ते तिथं त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. फक्त इथं लोकांच्या अल्पबचती जर सरकार दरबारी जमा झाल्या तर ती सरकारवरती काय निर्माण करतात, उत्तरदायित्व निर्माण करतात. इतकं जरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला काय आहे, पुरेसं आहे. आता दुसरा घटक बघा. आता दुसरा घटक म्हणजे काय, आपण इकडे बघितलं कर उत्पन्न. दुसरा घटक बघा इथं करेत्तर उत्पन्न. आता दुसरा घटक म्हणजे कोणता, करेत्तर उत्पन्न. मग करेत्तर उत्पन्नामध्ये येत असणारा घटक बघा, जर समजा सरकारनं एखादी उद्योग उभा केलेला आहे. सरकारचे उद्योग असतात, म्हणजे सरकारचे उद्योग कशाला म्हणायचं, ज्या उद्योगामध्ये सरकारची मालकी 50% म्हणजे 51% जास्त असते अशा उद्योगाला सरकारी उद्योग म्हणायचं. मग असा जो काही उद्योग असतो, असा उद्योग जर समजा एखादी स्टील निर्माण करणारी सरकारची फॅक्टरी आहे किंवा स्टील निर्माण करणाऱ्या सरकारचा एखादी उद्योग आहे आणि त्या उद्योगामधून जर सरकारला जर फायदा झाला आणि ते जर सरकार दरबारी जर जमा होत असेल तर तो जमा कोणत्या भागात येईल ते पाहूत आपण. एक पहिला भाग बघूता. अशा जमेमुळं सरकारच्या संपत्तीत घट होते का, अजिबात नाही. सरकारच्या संपत्तीत वाढ होते. हा म्हणजे इथंही येणार नाही पहिल्या मुद्द्यानं. दुसरा मुद्दा बघूता. अशा जे काही स्टील फॅक्टरीमधून सरकारला पैसा आलेला आहे किंवा जी काही नफा आलेला आहे काही कालावधीनंतर त्या स्टील फॅक्टरीला द्यायचा असतो का परत, म्हणजे उत्तरदायित्व आहे का, तेही नाही. मग हे दोन्हीही नसतील म्हणजे ते कुठं येईल घटक, तर तो घटक इथं येईल. म्हणजे तो घटक म्हणजे काय, करेत्तर उत्पन्नामधला पहिला घटक सार्वजनिक उद्योगाचा नफा. सार्वजनिक उद्योगाचा नफा म्हणजे गव्हर्नमेंटनं असे कोणतेही जर सार्वजनिक उद्योग काढले आणि त्यामधून जर गव्हर्नमेंटला जर नफा झाला तर तो जो काही नफा आहे तो नफा जो काही असतो तो या महसुली बाजूला जमा होत असतो. हा एक मुद्दा झाला. म्हणजे सरकारचा काय झाला, हा सार्वजनिक उद्योगाचा नफा झाला. दुसरा घटक बघा याच्यामध्ये याच बाजूला दुसरा घटक म्हणजे काय, केंद्र सरकारने राज्यांना काहीतरी व्याज दिलं, कर्जानं पैसा दिलेला असतो. तसेच इतर देशांना सुद्धा काय केलेला असतो, काहीतरी कर्जानं पैसा दिलेला असतो. मग इतरही देशांना काय केला असतो, कर्जानं पैसा दिलेला असतो. मग असा जो काही कर्जानं दिलेला पैसा आहे, असा पैसा जर सरकारकडे हे जे काही दिलेला कर्जानं पैसा आहे त्याच्यावरचं जर व्याज, त्या दिलेल्या कर्जावरचं जर व्याज आलं तर ते व्याज सरकारच्या संपत्तीत घट करणार आहे का, अजिबात नाही. सरकारवरती उत्तरदायित्व निर्माण करणार आहे का, अजिबात नाही. मग ते जे काही व्याज आहे ते इथं येणार. दिलेल्या कर्जावर आलेले व्याज, हा दुसरा मुद्दा. दिलेल्या कर्जावरती आलेलं व्याज हे जे काही आहे हा झाला इथं आपल्याला दुसरा मुद्दा. आता याच्यामध्ये बघा, एक बघितला आपण नफा म्हणजे बघितलं आपण इथं प्रॉफिट, इथं बघितलं आपण व्याज म्हणजे काय बघितलं, हे इंटरेस्ट. आता नंतर बघा, सरकारनं लोकांना काही सेवा दिलेल्या असतात. मग सेवा काय आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. राजकोषीय सेवा असू शकतात, नागरी सेवा असू शकतात. लोकांनी व्यवस्थित काय करावे, लोकांनी चालवत असताना म्हणजे रस्त्यावरून वाहने चालवत असताना लोकांनी नियमांचं पालन करावं असं एक काय असतं, एक सांगितलेले असते, असे एक नियम असतात. त्या नियमांचं मग पालन जर झालं नसेल तर ते जर पालन झालं नसेल तर सरकार आपल्याकडून काय करतं, दंड वसूल करतं. असाही जो काही दंड आहे तो दंड सरकारच्या संपत्तीत घट करतो का, अजिबात नाही. सरकारच्या उत्तरदायित्वामध्ये वाढ करतो का, अजिबात नाही. म्हणजे काय, जर तुम्ही जे काही ट्रॅफिकचे रूल्स आहेत ते ट्रॅफिकचे रूल्स जर तुम्ही तोडले तर जे तोडलेले रूल्स आहेत आणि त्या बदल्यात जर तुम्हाला दंड भरावा लागला तर काही कालावधीच्या नंतर तो दंड तुम्हाला परत मिळतो का, म्हणजे अजिबात नाही. म्हणजे एकतर उत्तरदायित्वामध्ये बी वाढ नाही आणि संपत्तीमध्ये घटही नाही. मग तो जो काही मुद्दा आहे तो मुद्दा इथे येणार. म्हणजे काय, हे दंड असेल, देणगी असेल, असा प्रकार कुठं येणार, या बाजूला येणार.
परत अजून बघा, जी काही सरकारची जी काही सार्वजनिक सेवा देणारे आहेत, मग त्या सार्वजनिक सेवेमधला कोणता घटक असेल, राजकोषीय सेवा असतील. परत सरकारची जी काही RBI आहे, RBIच्या माध्यमातून चलनी नोटा, चलनी नाणी असतील, यांच्या माध्यमातून जे काही सरकारला नफा जमा होतो, तो नफा म्हणजे सुद्धा काय, सरकारला इथं म्हणजे काय, सेवांमधून प्राप्त नफा, सेवांमधून प्राप्त नफा हा सुद्धा सरकारच्या कुठं होतो, इथंच जमा. म्हणजे काय, परत त्याला एक दोनच नियम लावून बघायचे. दोन नियम कोणते, सरकारच्या संपत्तीत घट होते का, नाही. सरकारच्या उत्तरदायित्वामध्ये वाढ होते का, नाही. जर या दोन्ही गोष्टी होत नसेल तर ती जमा कुठे येणार, महसुली जमेमध्ये. आणि जर या दोन्हीपैकी जर एक जरी घडत असेल, म्हणजे संपत्तीमध्ये घट घडत असेल किंवा उत्तरदायित्वामध्ये वाढ करत असेल, दोन्हीपैकी एक जरी असलं तर ते कुठं लिहायचं, भांडवली जमेमध्ये लिहायचं. आलं लक्षात. तर बघा आता पुढचा घटक म्हणजे काय, याच्यातला हा तिसरा घटक. तर तिसरा घटक कोणता, जर समजा सरकारचा एखादी उद्योग आहे, मग अगोदरच पाहिलं आपण, एक सरकारची स्टील फॅक्टरी आहे. सरकारच्या स्टील फॅक्टरीमधला जर सरकारचं समजा त्याच्यामध्ये 90% हिस्सेदारी आहे, सरकारनं त्यातली 10% विकली, या प्रक्रियेला म्हणजे सरकारनं स्वतःचा 10% हिस्सा विकणं, याला काय म्हणतात, तर सरकारची निर्गुंतवणूक म्हणतात. म्हणजे सरकारनं जी काही गुंतवणूक केली होती ती खाजगी क्षेत्राला विकली, म्हणजे स्वतःची केलेली गुंतवणूक काय केली, सरकारनं काढून घेतली. ही जी काही निर्गुंतवणूक असते, तर ती निर्गुंतवणूक कोणत्या बाबतीत येते बघा. तर बघा आता निर्गुंतवणुकीतून येणारा जो काही पैसा आहे, तो पैसा येत असताना परत आपल्याला दोन निकष लावायचे आहेत. एक, सरकारच्या उत्तरदायित्वामध्ये वाढ होते का, म्हणजे निर्गुंतवणुकीतून आलेला पैसा परत द्यायचा आहे का, तर अजिबात नाही, म्हणजे हा नियम लागू पडत नाही. दुसरा नियम बघा, संपत्तीमध्ये घट होते का, तर बघा संपत्तीमध्ये घट होते का, अगोदर सरकारचा त्या उद्योगामध्ये वाटा किती होता, 90%, आता किती राहिला, 80%. मग 90 वरून तुमची संपत्ती 80 रुपयावरती येणे म्हणजे वाढ की घट, तर ती नक्कीच काय आहे, घट आहे. म्हणजे संपत्तीमध्ये घट झाली, म्हणजे निर्गुंतवणूक कोणत्या बाजूला येईल, ते इथं येईल. निर्गुंतवणूक कोणत्या बाजूला येईल, तर ते या बाजूला येईल. तर बघा आज आपण जे काही घटक पाहिले ते घटक पाहत असताना पहिला घटक म्हणजे सरकारनं घेतलेलं कर्ज, लोकांच्या अल्पबचती, निर्गुंतवणूक हा घटक पाहिला. याच्या पुढे जाऊन अजून जर समजा एखादी व्यक्ती असेल, त्याचा अधिवास किंवा रहिवास भारतात असेल, तो भारतीय व्यक्ती असेल, त्याचं नागरिकत्व भारतीय असेल आणि त्याचे जे काही ब्लड रिलेशन असतील त्याच्यामधला त्याला एकही व्यक्ती नसेल आणि त्याच्या नावावरती काहीतरी संपत्ती असेल, त्याच्या नावावरती काय असेल, काहीतरी संपत्ती असेल आणि तो अचानक व्यक्ती काय झाला, मृत्यू पावला आणि त्यानं वारस म्हणून कुणालाही घोषित केलेलं नाही आणि त्याची पाठीमागे 100 कोटी संपत्ती आहे. मग ही 100 कोटी संपत्ती कुणाची, मग ज्याचं कुणी नसतं त्याचं मायबाप म्हणून कोण असतं, सरकार असतं. सरकारचं मायबाप, सरकार मायबाप म्हणून काम करणार. मग ठीक आहे, सरकार मायबाप काम करणार, पण सरकारपाशी बी किती येतात, 2 थैली येतात. एक थैली म्हणजे भांडवली थैली, दुसरी म्हणजे महसुली थैली. मग ते या थैलीत जमा करायचं की या थैलीत जमा करायचं, मग ते जी जमा करायचं आहे. तर बघा आता ती काही 100 कोटी आले, 100 कोटी आल्यामुळं सरकारच्या संपत्तीत घट झाली आहे का, अजिबात नाही. 100 कोटी आली म्हणजे सरकारच्या संपत्तीत वाढ झाली आहे, म्हणजे पहिलाही नियम लागू नाही. दुसरा नियम बघा, उत्तरदायित्वामध्ये वाढ. सरकारला असं काही आहे का त्याचे 100 कोटी घ्यावे आणि नंतर त्याचे जे काही पुन्हा सगळे कार्यक्रम असतील म्हणजे त्याचं काय करणं, प्रत्येक वर्षाला त्याची काय पुण्यतिथी साजरा करणं, असं काही आहे का, तर तसं काहीच नाही. म्हणजे असा जर एखादी जर बेवारस व्यक्ती मेला तर सरकारनं असा काही नियम आहे का प्रत्येक वर्षी त्याची काय करावी, पुण्यतिथी साजरी करावी, त्याचं ते काय असेल 13वे असेल, जे काही असं असेल असं सरकारनं साजरं करावं असं काही आहे का, अजिबात नाही. म्हणजे सरकारच्या उत्तरदायित्वामध्ये वाढ करणारे घटक आहे का, तेही नाही. मग दोन्ही निकषामध्ये जर बसत नसेल तर अशी जी काही बेवारस संपत्ती आहे ती बेवारस संपत्ती ते कोणत्या जमेमध्ये येते, तर ते येते महसुली जमेमध्ये. म्हणजे एक कोणता घटक झाला हा, बेवारस संपत्ती. म्हणजे आपण इथं पाहत असताना मुख्य 2 घटक पाहिले. एक घटक म्हणजे काय, जर सरकारच्या संपत्तीमध्ये काय करणारा, घट करणारा घटक, आणि दुसरा म्हणजे काय, सरकारच्या उत्तरदायित्वामध्ये वाढ करणारा घटक. या 2 घटकावरूनच आपल्याला पूर्ण हा भांडवली जमेचा आणि महसुली जमेचा चार्ट तयार करता येतो. जर संपत्तीमध्ये घट होत असेल आणि उत्तरदायित्वामध्ये जर वाढ होत असेल तर तो जो काही घटक आहे तो घटक म्हणजे भांडवली जमेत येणार. आणि जर संपत्तीमध्ये घटही होत नसेल आणि उत्तरदायित्वामध्ये वाढही होत नसेल तर तो घटक कुठे येणार, महसुली जमेमध्ये घटक येणार. हा आपण इतका हा घटक पाहिला. तर बघा आपण हे करत असताना आपण सुरुवातीला एक प्रश्न घेतला होता, तुम्हाला आठवतंय, आपण सेंटेन्स अ सांगितलेलं होतं
आणि सेंटेन्स ब सांगितलेलं होतं. अ सेंटेन्समध्ये काय सांगितलं होतं, तर अ सेंटेन्समध्ये काय सांगितलेलं होतं बघा. आपण अ सेंटेन्स सांगत असताना अ सेंटेन्समध्ये म्हणलं होतं आपण, अशी जमा जी जमा सरकारच्या संपत्तीमध्ये वाढ करते तिला भांडवली जमा असे म्हणतात. आता सांगा, सरकारच्या संपत्तीमध्ये वाढ करणाऱ्या जमेला भांडवली जमा म्हणतात का हो? अजिबात नाही. म्हणजे हे विधान काय झालं आपलं, चुकीचं झालं. अ नंबरचं विधान. ब नंबरचं विधान बघा. ब नंबरचं विधान म्हणजे असं विधान जी जमा सरकारच्या उत्तरदायित्वामध्ये वाढ घडवून आणते, तर त्या जमेला कोणती जमा म्हणतात, भांडवली जमा म्हणतात. विधान आपलं चूक की बरोबर आहे हो? तर ते 2 नंबरचं विधान काय आपलं बरोबर आहे. म्हणजे भांडवली जमा ही सरकारच्या उत्तरदायित्वामध्ये वाढ घडवून आणते आणि भांडवली जमा ही सरकारच्या संपत्तीमध्ये काय करते, घट घडवून आणते. मग ह्याच्यामध्ये आपण 1 नंबरला म्हणलं होतं अ बरोबर, 2 नंबरला म्हणलं होतं ब बरोबर, 3 नंबरला म्हणलं होतं अ आणि ब बरोबर आणि 4 नंबरला म्हणलं होतं दोन्ही चूक. तर आपलं उत्तर काय येईल, फक्त विधान ब बरोबर. असे प्रश्न STI मुख्य परीक्षेला हमखास विचारले जातात आणि STI मुख्य परीक्षेचा जो काही गाभा आहे तो गाभाच सार्वजनिक वित्त आणि भारतीय कर संरचना याच्यावरतीच अवलंबून आहे. आतापर्यंत तुम्ही STI मुख्य परीक्षेचे प्रश्न काढून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग प्रणाली कुठेही आढळून येणार नाही. आपली जी काही केंद्र सरकारची अर्थसंकल्पीय रचना जी काही आहे त्या अर्थसंकल्पीय रचनेचा आपण भाग फक्त कोणता बघितला, जमेचा. म्हणजे हा जमेचा म्हणजे आता आपला जो काही याचा भाग दुसरा आहे, जो काही म्हणजे सांगितला जाणारा महसुली खर्चाचा आणि भांडवली खर्चाचा, तर तो काय करतो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूत. आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण घटक काय पाहिला, तर आजच्या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त आपण घटक कोणता पाहिला, तर केंद्र सरकारच्या जमा. केंद्र सरकारच्या जमा किती आहेत, तर 2 जमा आहेत. एक कोणती, महसुली जमा आणि दुसरी भांडवली जमा. महसुली जमा कशाला म्हणायचं आणि भांडवली जमा कशाला म्हणायचं, तर बघा, भांडवली जमा म्हणजे सरकारच्या संपत्तीमध्ये घट करणारी आणि सरकारच्या उत्तरदायित्वामध्ये वाढ करणारी, आणि महसुली जमा म्हणजे काय, सरकारच्या संपत्तीमध्ये वाढ करते आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत असं काहीही नसतं. अशा ज्या काही जमा असतात त्या म्हणजे 2 जमा आहेत. खर्चाचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण लवकरच काय तुम्हाला सांगणार आहोत. फक्त तुम्ही या घटकाचं नाव आणि बिचाऱ्या इकडं याचं नाव आणि लेक्चरच्या बाबतीतल्या आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही काय कराव्यात, कमेंट बॉक्समध्ये कळवाव्यात. धन्यवाद मित्रांनो.